कारण असं म्हटलं जातं एक फूल दोन डाऊटफुलचं सरकार का म्हणतो. देशाला जरी कृषी मंत्री नसला तरी महाराष्ट्राला कृषी मंत्री आहेत. पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री ज्या जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या कांद्याची पट्टी बघा. 1 रुपये बाजार भाव मिळाला. 1 रुपये बाजार भाव या शेतकऱ्याला. नेकनूरचा बीड जिल्ह्यातला वैभव शिंदे नावाचा शेतकरी आहे. 1 रुपयाचा जर बाजार भाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं. हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे. ही सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल आणि सरकारला फक्त आणि फक्त राजकारण आणि निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवायच्या असतील तर दुसरं काय करणार. म्हणजे परवा मला ताईंनी मार्गदर्शन करताना ताईंनी सांगितलं, कारण कुणीतरी या शेतकरी आक्रोश मोर्चात असं म्हणालं की या सरकारला फक्त खाणाऱ्यांचं पडलेलं आहे, पिकवणाऱ्यांचं नाही. पण हे अर्ध सत्य आहे. जसं मगाशी विकास लवांडे म्हणत होते ना, याच्यात आणि त्याच्यात वाद लावायचा, तसाच हा सुद्धा प्रकार आहे. खाणाऱ्यात आणि पिकवणाऱ्यामध्ये वाद लावायचा हा फार मोठा प्रकार आहे. जर याच्यामधला विचार केला तर याला प्राइस स्टॅबिलायझिंग फंड जो असतो, या प्राइस स्टॅबिलायझिंगचा फंडचा जर केंद्रानं विचार केला तर खाणाऱ्याला सुद्धा रास्त दरात माल मिळेल आणि पिकवणाऱ्याला सुद्धा त्याच्या मेहनतीचं मोल मिळेल. पण सरकारला मात्र फक्त जाहिरातबाजीमध्ये इंटरेस्ट आहे. सगळा पैसा हा जाहिरातीवर खर्च करायचा आहे. सगळा पैसा हा उद्योगपतींचं भलं करायचं आहे. आणि हे असं करत असताना अनेकांनी प्रश्न विचारला, का संघर्ष करताय, कशासाठी. जेव्हा प्रत्येक जण टीका करायला लागला, अनेकांनी अनेक वेगवेगळी टीका केली. त्या टीकेविषयी फार काही बोलणार नाही. पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती. राऊत साहेब, 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. आणि म्हणून हा संघर्षाची वाट चालताना आदरणीय साहेब, जुन्नर पासून सुरुवात झाली. काँग्रेसचे सत्यशील शेरकर असतील, शिवसेनेचे माऊली शेठ खंडागळे असतील, आंबेगाव मध्ये आल्यानंतर आपले तुषार भाऊ थोरात असतील, आंबेगाव मध्ये आल्यानंतर सुरेश भाऊ भोर असतील. आणि राऊत साहेब, मी या तुमच्या ठाणे भागाचं मनापासून आभार मानेन की पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर हे पूर्णपणे या संघर्ष यात्रेत, या शेतकरी आक्रोश मोर्चात सतत सहभागी होते. पुढे खेडमध्ये आमचे बाबाजी काळे असतील, अशोकराव खांडेभराड असतील, हिरामनांना सातकर असतील, शिरूर हवेलीमध्ये तर आमचा युवकचा अध्यक्ष साहेब पठ्या हा स्वप्नील भैया गायकवाडने ज्या या शेतकरी आक्रोश मोर्चाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. म्हणजे अशोक बापू पवार आमदारांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असताना हा प्रत्येक ठिकाणी या आक्रोश मोर्चाला या प्रत्येकाने जी साथ दिली, यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं महाविकास आघाडी म्हणून एकजूट होत असताना बघणं आणि त्या एकजुटीनं भिडणं हे मनापासून दिलासा देणारं होतं.